एका जंगलात एक कावळा राहत होता. तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. पण एक दिवस त्याने एका तळ्यात एक सुंदर शुभ्र हंस पाहिला. मी इतका काळा आहे, पण हा हंस दुधात न्हाऊन निघालाय तसा किती पांढरा शुभ्र आहे. हेच जगातील सर्वात आनंदी पक्षी असले पाहिजे, असे कावळ्याला वाटले. हंसाकडे जाऊन विचारले तेव्हा तो म्हणाला, मी पण तसेच विचारले होते, पण 2 रंगांचा पोपट पाहण्यापूर्वीपर्यंतच. पोपटच खूप सुंदर आहे. कावळा पोपटकडे गेला. पोपट म्हणाला, मला फक्त 2च रंग आहेत, पण अनेक रंगांच्या मोराकडे पहा, तोच भाग्यवान आहे. कावळा प्राणी संग्रहालयात जाऊन मोराला पाहिले. मोराभोवती शेकडो लोक जमले होते. लोक गेल्यावर कावळाने मोराला विचारले, मोरा, तू किती सुंदर आहेस, तुलाच सर्वजण कौतुक करतात. तू किती सुखी असशील. मोरने दुःखाने सुस्कारा सोडला. माझ्या सौंदर्यामुळेच मी या पिंजऱ्यात अडकलो आहे. तुझ्याकडे बघ, कोणीही कावळ्याला पकडून पिंजऱ्यात ठेवत नाही. तू स्वतंत्रपणे जिथे पाहिजे तिथे उडतोस. मला तुझ्यासारखेच व्हायचे आहे. आपल्याकडे जे आहे त्यातच आपण समाधानी राहायला हवे. इतरांशी स्वतःची तुलना करणे आपले सुख दडपून टाकेल.